तर मला आठवतंय काही वर्षापूर्वी मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो होतो. माझ्याबरोबर अजित मुकुंद प्रभू, अजित बने प्रभू आणि त्यांचं परिवार होतं. आणि इथे आल्यानंतर माझ्या मनात अशी गोष्ट होती की एक दिवस आपले सगळे उत्तर महाराष्ट्रातले भक्त इथे येतील आणि नामाचार्य हरिदास ठाकूरांची कृपा प्राप्त करण्यासाठी छोटासा प्रयत्न करतील, ती इच्छा होती. आणि मला आनंद होतो की आपल्या सगळ्यांसोबत मी हरिदास ठाकूरांच्या राहत्या घरी फुलियामध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. भगवान कृष्णाने या 5000 वर्षापूर्वी या भौतिक जगामध्ये वृंदावनमध्ये, भौम्य वृंदावन ज्याला म्हटलं जातं, तिथे अनंत लीला केल्या. अनंत लीलामध्ये एक विशेष लीला ब्रह्म विमोहन लीला. भगवान कृष्ण ज्यावेळी 6 दिवसांचे होते त्यावेळी त्यांनी पुतनेचा वध केला, तृणाव्रताचा वध केला, बकासुराचा वध केला, शक्तासुराचा वध केला आणि भगवंत अशा अनेक असुरांचा वध करत होते. आणि देवी देवता आनंदित होते. ते देवी देवता मध्ये मध्ये येऊन पुष्पवृष्टी करायची. आणि अशातच भगवान श्रीकृष्ण आणि ग्वालबालांनी वनामध्ये अघासुर नामक भयानक राक्षसाचा वध केला. ज्यावेळी अघासुराचा वध केला त्यावेळी देवी देवतांनाही विश्वास बसत नव्हता की भगवंतांनी अघासुराचा वध केला. आणि विशेषतः ब्रह्माजींचा तर विश्वासच बसत नव्हता की अघासुर इतक्या भयानक राक्षसाचा वध कोणीतरी केला आहे. आणि ब्रह्माजी आपल्या हंसरूपी वाहनावर बसून या वृंदावनमध्ये आले. आणि वृंदावनवरती आल्यानंतर त्यांनी बघितलं इतका महाकाय त्या अघासुराचा देह मृत अवस्थेमध्ये. आणि मग त्याला मारलं कोणी हे बघण्यासाठी भगवान ब्रह्माजी यमुनेच्या काठावर आले. आणि यमुनेच्या काठावर आल्यानंतर ब्रह्माजी जे या सृष्टीचे निर्माता आहेत, या सृष्टीमधले जितके जीव आहेत, जितक्या चेतना आहेत, जितके गुण आहेत, जितके काही 24 तत्व आहेत, हे सर्वच्या सर्व ब्रह्माजीने निर्माण केलेले आहेत. आणि त्या ब्रह्माजीने जेव्हा यमुनेच्या काठावरती या छोट्याशा श्याम सुंदर कृष्णांना ज्यावेळी पाहिलं त्यावेळी त्यांचा विश्वासच बसेना की हे बालक अघासुराचा वध करू शकतो. आणि मग त्यांनी काही विचित्र गोष्टी त्या यमुनेच्या काठावरती पाहिल्या. भगवंत लाखो ग्वालबालांच्या मध्ये बसले होते आणि प्रत्येक ग्वालबाल हा भोजन करत होता. एक ग्वालबाल त्यांना म्हणाला, कान्हा, आज आईने फार सुंदर संदेश दिलेला आहे आणि मला तो संदेश तुला खायला द्यायचा आहे. तू काय कर, डोळे बंद कर, मी तुझ्या तोंडामध्ये तो संदेश घालेन. कृष्ण नाही, भगवंत साख्य रसाचा आनंद भक्तांवर घेत आहेत. भगवंताने डोळे बंद केले आणि त्याने संदेश नाही, एक कडू फूल टाकलं. जसं कडू फूल टाकलं आणि भगवंताला लक्षात आलं की तोंडामध्ये काहीतरी गेलेलं आहे. आणि भगवंतानी चावल्याबरोबर पूर्ण ते कडू कडू तोंड झालं. भगवंत थू 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 करू लागले आणि सगळे जे ग्वाल बोलतात टाळ्या मारवल्या, वा वा वा, कृष्णाला मी कसं वेडं बनवलं नाही. हे बघून ब्रह्माजी आश्चर्यचकित झाले. बरं, एक ग्वाल बालक होता, त्याने तोंडामध्ये माखण घातलं होतं. उष्टा हात, तो म्हणे, कान्हा, हे फार भारी आहे, हे खा. आणि उष्टा हात भगवंताच्या मुखामध्ये घातला. विचार करा, अनंत ब्रह्मांड नायक आहेत. आपल्या नाशिकमध्ये मदन गोपालजींना जर भोग लावायचा असेल तर काय काय करावं लागतं? आधी भक्तिशास्त्री द्यावा लागतो, सगळे वैष्णव ॲटिकेट पालन करावं लागतात, आंघोळ करून किचनमध्ये जायला लागतं, त्यानंतर हातपाय धुवून काही बोलायचं नाही, तिथे भगवंतासाठी कुकिंग करायचं. पुजारी स्वच्छ वस्त्रामध्ये येतो, तो मंत्र म्हणून
भगवंतांना भोग लागतो, इथे तर तसं काहीच नाही. यापेक्षाही मधुमंगल त्याच्या आईने फार सुंदर ताक दिलं होतं. इतकं सुंदर सुमधुर ताक. आणि मधुमंगल विचार करू लागला की हे जर कृष्णाला दिलं ठीक आहे, पण बाकीचे सगळे तर काय करायचं. मग त्याने मटकं घेतलं ताकाचं आणि एका उंच झाडाच्या वृक्षाच्या मागे जाऊन त्याने ते ताक प्यायला सुरुवात केली. आणि ताक पित असताना अनंत ब्रह्मांड नायक भगवंतापासून काय लपलेलं आहे. भगवंताच्या इच्छेविना झाडाचं पाणी हालत नाही. भगवंताला प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात काय चाललेलं आहे या सगळ्या गोष्टी भगवंत जाणत आहेत, परमात्मा रूपाने आहेत. आणि भगवंताने ओळखलं की मधुमंगल काहीतरी खोड्या करतोय. आणि भगवंत दबे पाव त्या मधुमंगलच्या जवळ पोहोचणार. मधुमंगलच्या लक्षात आलं, कारण हुशार आहे, ब्राह्मण आहे, गलेलट्ट आहे, पोट मोठे. आणि त्याने मग लक्षात आलं की कोणीतरी येतंय. त्याने तो पूर्ण मडका तोंडामध्ये घातला. आणि आता भगवंत समोर पोहोचले. भगवंत म्हणते काय, कारण आता झालं असं ते आत गिळता येईना आणि बाहेर काढता येईना. आता काय करायचं. मधुमंगल म्हणे काही नाही. ते म्हणे मातेने माझ्यासाठी ताक दिलं होतं ना. नाही, अच्छा. आणि मग भगवंत जे ग्वालबाल आहेत, प्रत्येक जीवाचे हितचिंतक आहेत, प्रत्येक जीवाचे प्रेमी आहेत, त्यांनी दोन्ही हात मधुमंगलच्या गालावर मारले. आणि जसं ते गालावर मारल्यानंतर ते ताक निघालं. भगवंताने ते हातामध्ये झेललं आणि भगवंताने ते उच्छिष्ट पत्रम पुष्पम फलम तोयम योम्या भक्त्या प्रयशती. या लीला का घडतात हा एक प्रश्न आहे. कारण या अशा लीलांमुळे लीलामधला रस वाढत जातो आणि म्हणून भगवंतांच्या लीलांमध्ये अशा लीला होतात. आणि मग फार सुंदर भगवंताने ते ताक पियालं. आणि हे बघितल्यानंतर जे 4 डोक्याचे ब्रह्माजी आहेत त्यांची डोकी घराघरा फिरायला लागली. म्हणून हे कसले भगवंत. आणि मग ब्रह्माजीने आपली बुद्धी लावली आणि या बुद्धीने त्यांनी भगवंतांना जे आहे की हे भगवंत आहेत की नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भगवंत पौगंड पौगंड अवस्थेमध्ये होते. आणि त्यावेळी भगवंत जे आहेत गायींच्या वासरांना चारण्यासाठी घेऊन गेले होते. ब्रह्माजीने त्या वासरांना गायब केले. आणि मग इकडे सगळे ग्वालबाल लीला करतायत, खेळतायत, हसतायत. इतक्यात एका ग्वालबालाने सांगितलं, अरे आपली वासरं फार दूर गेलेली आहेत, ती आणायला गेलं पाहिजे कोणीतरी. कोणी जाऊ शकत होता, परंतु भगवंत म्हणले तुम्ही थांबा, मी जाऊन येतो. आणि भगवंत स्वतः त्या डोंगर दऱ्यामधून फार सुंदर श्रीमद भागवतमध्ये शुकदेव गोस्वामी वर्णन करतात की हातामध्ये एक पान आहे आणि त्या पानामध्ये दही आणि भात आहे. आणि एक हाताने तो दही भात खात खात कमरेला बासुरी लटकलेले अनवानी पायाने अनंत ब्रह्मांड नायक वासरांना शोधायला निघालेले आहेत. ब्रह्माजीने पाहिलं, फार दूर गेल्यानंतरही ती वासरं काही दिसेना. भगवंत विचार करू लागले, कुठे गेली वासरं. म्हणून आपल्या मित्रांना निरोप देण्यासाठी पुन्हा यमुनेच्या काठी आले. एकदा जगद्गुरु श्रील प्रभुपादांनी शिष्यांना प्रश्न विचारला की आपण इतकी भक्ती करतोय, आपण इतका जप करतोय, आपण इतकी यात्रा करतोय, आपण इतक्या सगळ्या गोष्टी करतो आहे, याच्या मागचा अंततः उद्देश काय असला पाहिजे. तो कोणी म्हणाला कृष्ण प्रेम, कोणी म्हणाला वैकुंठ. बऱ्याच लोकांनी आपापल्या धारणा सांगितल्या. प्रभुपाद म्हणाले नाही, यमुनेच्या काठावरती कृष्णाबरोबर प्रसाद घेणे आणि त्यांच्या आनंदामध्ये मिक्स होणं हेच आपल्या जीवनाची परिपूर्णता आहे, हेच आपल्या जीवनाचं गोल आहे. तर सगळे ग्वालबाल तर बघायला आले भगवंत, तर ग्वालबालही गायब. यांच्या लक्षात येईना. भगवंताने विचार केला की ग्वालबाली गेले, वासरेही गेले. आणि मग त्यांनी ज्यावेळी पाहिलं लक्षात आलं ही ब्रह्माजीची कर्तृत्व आहे, हे ब्रह्माजीचं कार्य आहे. आणि मग
अनंत ऐश्वर्य, अनंत सिद्धी असलेले योगेश्वर भगवंत, त्यांना कुठल्या गोष्टीची कमी आहे? त्यांना कळालं हे ब्रह्माजीचं कार्य आहे, म्हणून ब्रह्माजीला विमोहित करण्यासाठी. कारण नीट लक्षात घ्या, या बुद्धीने आपण भगवंतांना जाणू शकत नाही. ही जी बुद्धी 150 ग्रॅमची आहे की नाही मला माहिती नाही, 130 ग्रॅमची बुद्धी, या बुद्धीने आपण भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो. त्या बुद्धीने आपण भगवंतांना जाणू शकत नाही. भगवंतांना जाणू शकतो प्रेमाने, हृदयाने. ब्रह्माजीने ही केलेली कर्तृत्व भगवंताने ओळखली आणि मग भगवंताने काय केलं? स्वतःला वेगवेगळ्या रूपामध्ये, ग्वालबालांच्या रूपामध्ये आणि वासरांच्या रूपामध्ये परिणित केलं. योगेश्वर भगवंत आहेत, ते योग सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, ते काय करू शकत नाही. शुकदेव गोस्वामी लिहितात की इतकं सुंदर सुंदर वासरं बनवली होती की प्रत्येकाचा आवाज सारखा, प्रत्येकाचं रंग सारखं, प्रत्येकाची उडी मारणं सारखं. ग्वालबाल बनवले, प्रत्येक ग्वालबालाचं रूप सेम, त्याची बोलणं, त्याचं चालणं, त्याचं खेळणं, या सगळ्या गोष्टी इतक्या हुबेहूब भगवंतांनी निर्माण केल्या की ब्रह्माजी काय साक्षात त्या मुलांचे आई वडील आणि त्या वासरांच्या गाई आई, ते देखील त्यांना समजू शकलं नाही की हे ग्वालबाल आणि वासर कोणी वेगळी आहेत. आणि जवळजवळ हे सगळी लीला 1 वर्ष चालली. 1 वर्ष तोपर्यंत ब्रह्माजी सगळ्यांना ठेवून निघून आले होते. ब्रह्माजीने पाहिलं की अरे इथे वासरं पण आहेत आणि ग्वालबाल पण आहेत, मग गुफेमध्ये मी ठेवलेले वासर आणि ग्वालबाल कुठे गेले असतील, म्हणून ते बघितलं तर त्यांच्या लक्षात आलं तिथे पण ग्वालबाल आहेत, तिथेही वासरं आहेत आणि इथेही ग्वालबाल आहेत, इथेही वासरं आहेत. ब्रह्माजींच्या लक्षात आलं की आपण फार मोठी चूक केली. आणि मग ब्रह्माजी आले आणि ब्रह्माजीने क्षमा मागितली. फार सुंदर सुंदर प्रार्थना भगवंतांनी ब्रह्माजीकडून ऐकल्या, फार सुंदर. शुकदेव गोस्वामी सांगतात की सुरुवातीच्या प्रार्थनांमध्ये ब्रह्माजीच्या आपण ऐश्वर्यशाली आहात, आपण अनंत ब्रह्मांड नायक आहात, आपण अनंत सिद्धीचे दाता आहात, अनंत सिद्धी आपल्याकडे आहेत, अनंत भगवंताचं गुणगान केलं, पण भगवंत लक्षच देईना. पण ज्यावेळी ब्रह्माजीने सांगितलं की तुमचा संबंध गायींशी आहे, तुमचा संबंध गोपांशी आहे, तुमचा संबंध वृंदावनशी आहे, त्यावेळी मग भगवंत म्हणले अच्छा काय म्हणतोय तू, जरा ऐकू दे मला. आणि मग भगवंतांनी ब्रह्माजीच्या प्रार्थना ऐकल्या, ब्रह्माजीला क्षमाही केलं आणि ब्रह्माजी आपल्या हंस वाहनावरती बसून निघाले. गेल्यानंतर ब्रह्माजींच्या मनात प्रश्न आला की खरं तर इतकी मी मोठी चूक केलेली आहे, याला इतकंच प्रायश्चित्त योग्य नाही. मला माझ्या बुद्धीचा अहंकार झाला, मला माझ्या या बुद्धीमुळे भगवंतांना जाणता आलं नाही. मी भगवंताची परीक्षा केली आणि म्हणून भगवंताची परीक्षा केल्याबद्दल ब्रह्माजींना पश्चाताप झाला. खरं तर शुकदेव गोस्वामी या लीलेमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. ते म्हणतात की का बरं भगवंताने ही लीला घडवून आणली. त्याच्यामागचं सगळ्यात पहिलं कारण की वृंदावनमध्ये भगवंत ज्यावेळी ग्वालबाल रूपामध्ये खेळत होते, वासरांच्या बरोबर खेळत होते, त्यावेळी प्रत्येक गाईला वाटायचं की हे कृष्ण किती सुंदर आहेत, जर हे माझे वासरू असते तर. प्रत्येक जे गोपी होती, प्रत्येक जे गोप होते, त्यांना वाटायचं की हा कृष्ण जसा आमचा मुलगा आहे तसा जर आमचा मुलगा कृष्ण असता तर आम्ही त्याचे किती लाड केले असते, आम्ही त्याला प्रत्येक गोष्ट पुरवली असती. आणि ही प्रत्येकाची एक सूक्ष्म इच्छा व्रजवासियांची होती आणि म्हणून भगवंत त्या इच्छेशी आदान प्रदान करण्यासाठी भगवंताने ही लीला केलेली आहे. गायींच्या आणि व्रजवासियांच्या आनंदासाठी भगवंतांनी 1 वर्ष यांचा पुत्र आणि वासरू बनून राहिलेले आहेत. म्हणून भगवंत प्रत्येक इच्छेला आदान प्रदान करत असतात. मी फार वर्षापूर्वी एक ब्रह्मचार्यांचं प्रवचन ऐकलं होतं. या प्रवचनामध्ये ते म्हणत होते की ज्यावेळी आपण जप करतो ना,
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ज्यावेळी आपण या हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो आणि जप करत असताना आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या ज्या इच्छा येतात, जर त्या इच्छांच्या मागे आपण धावू लागलो तर त्या इच्छा आपल्याला पूर्ण कराव्या लागतात किंवा त्या इच्छा आपल्याबरोबर चालत असतात. म्हणून जप करत असताना आध्यात्मिक इच्छा असणं अत्यंत गरजेचं आहे. नाही, इच्छा असेल अजून एक घर घ्यायचं आहे, इच्छा असेल जप करताना आला बरं का, इच्छा गाडी घ्यायची आहे, हे घ्यायचं आहे, ते या जन्मात नाही, काही जन्मात ती तुमची इच्छा पूर्ण करणार भगवंत. कारण नामाच्या रूपाने भगवंत तुमच्या बरोबर स्थित आहेत. म्हणून जप करताना सावधान. हरे कृष्णा. आणि दुसरं, भगवंत या लीलेवरून दाखवत होते की आय एम अ कंट्रोलर, मी निर्माता आहे. अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बहुधा भाव समन्विता. मी या भौतिक आणि आध्यात्मिक जगताचा नियंत्रित करता आहे, मी निर्माता करता आहे. भगवंतांना हे सर्वांना दाखवायचं होतं. आय एम अ कंट्रोलर, आय एम अ एन्जॉयर, हे भगवंतांना दाखवायचं. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे भगवंतांना दाखवायचं होतं. आणि म्हणून भगवंतांनी ही लीला केली की मी नियंत्रक आहे म्हणून. आणि मग ब्रह्माजींना फार पश्चाताप झाला. त्यांनी पाहिलं की काही वर्षानंतर भगवान श्रीकृष्ण कलियुगामध्ये गौरांग या रूपाने अवतीर्ण होणार आहेत. आणि मग त्यांनी विचार केला की मी त्यांच्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे. आणि म्हणून ब्रह्माजी या नवदीपमध्ये आले. आणि नवदीपमध्ये आल्यानंतर ते प्रार्थना करू लागले, भगवंतासाठी रडू लागले. कित्येक दिवस त्यांनी उपवास पकडला, हरिनामाचा पूर्ण आश्रय त्यांनी घेतला. ते क्रंदन करू लागले, क्राय फॉर कृष्णा. आणि ही त्यांची तपस्या बघितल्यानंतर आत्मनिवेदन, हृदयातून ते रडत होते. म्हणून गौरांग महाप्रभू सच्चिनंदन गौरहरी हे या कलियुगामध्ये ब्रह्माजींच्या समोर प्रकट झाले. आणि ब्रह्माजींच्या समोर प्रकट झाल्यानंतर ब्रह्माजीने त्यांच्याकडे एक वरदानाची लिस्टच मागितली. ते म्हणे, भगवंता, या बुद्धीमुळे मी आपल्याला जाणू शकलो नाही आणि अहंकारामुळे मी भ्रमित झालो, संभ्रमित झालो. हा अहंकारच या बद्ध जीवाला या भौतिक जगताशी बांधून ठेवतो. हा अहंकार आहे तोच व्यक्तीला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवून ठेवतो. अहंकाराचा वारा लागून अंग. आय एम नथिंग. भगवंता, मी काहीच नाही आहे. आय एम नथिंग, आय वॉज नथिंग, आय विल बी नथिंग. भगवंता, मी काहीही होणार नाही आहे. आमचं उलटं होतं. आय एम अ कंट्रोलर, आय एम अ एन्जॉयर. जितकी ही भावना आपल्यामध्ये रुजत जाईल, अहंकार होत जाईल, तितकं आपण या भौतिक जगताशी बांधले जाऊ. आणि मग अहंकार नको. म्हणून चैतन्य महाप्रभूने सांगितलं, तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुन अमानिन मान देन कीर्तनीय सदा. तोच व्यक्ती कीर्तन करू शकतो जो गवताच्या पात्याप्रमाणे नम्र राहतो, वृक्षाप्रमाणे सहनशील राहतो, मानाची अपेक्षा करत नाही, केवळ दुसऱ्यांना मान देतो. तोच व्यक्ती भगवंताच्या या दिव्य पवित्र नावाचं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तोच या मंत्राचा जप निस्वार्थ भावनेने करू शकतो. अन्याभिलाषिता शून्य ज्ञान कर्मादि अनावृतम. कुठलीही अभिलाषा न ठेवता भगवंताचा नाम जप तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्या हृदयामध्ये अहंकार नाही. अहंकार नाही. आणि म्हणून ब्रह्माजीने जाणवलं आणि म्हणून ते प्रार्थना करू लागले, अहंकारामुळे मी तुम्हाला जाणू शकलो नाही. आणि मग त्यांनी प्रार्थना केली की आपण कलियुगामध्ये आपल्या सगळ्या पार्षदाबरोबर येणार आहात. त्याचबरोबर मला देखील आपला एक पार्षद म्हणून स्वीकार करा.
ही पहिली याचना ब्रह्माजीने केली की मला देखील आपला एक पार्षद म्हणून स्वीकार करा. आणि दुसरी गोष्ट ते म्हणले की माझा हा अभिमान नष्ट व्हावा आणि मी निरंतर आपलं गुणगान करत राहो, हा मला दुसरा आशीर्वाद द्या. माझा अभिमान नष्ट व्हावा आणि मी निरंतर आपलं काय करत राहू, गुणगान करत राहू. जोपर्यंत अभिमान आहे ना, आय एम अ कंट्रोलर, तोपर्यंत भगवंताचं गुणगान इतकं सोपं नाही आहे. दुर्योधनाच्या समोर भगवंत होते तरी दुर्योधन त्यांना समजू शकला नाही. का? कारण अहंकार. म्हणून फार गरजेचं आहे, जर भक्तीमध्ये अग्रेसर व्हायचं असेल तर नम्र राहणं, निरंतर भगवंताचं नामसंकीर्तन मला करायचं आहे. आणि तिसरं वरदान त्यांनी मागितलं की मला एक हीन परिवारामध्ये जन्म द्या. हीन परिवार, तुच्छ परिवार, जिथे मला कोणीही मान देणार नाही, कोणीही मला सन्मान देणार नाही, अशा ठिकाणी आपण मला जन्म द्यावा. आणि त्याचबरोबर त्याने सांगितलं की या हीन परिवारात असून देखील मला निरंतर हरिनामावरती माझी आसक्ती विकसित व्हावी, हीच प्रार्थना माझी आहे. भगवंतांनी आपलं हृदय मोकळं केलं. ब्रह्माजी रडत होते, त्यांच्या अश्रूंना भगवंतांनी प्रतिसाद दिला. ते म्हणाले ठीक आहे, मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्ही यवनांच्या घरी, मुसलमानांच्या घरी जन्म घ्याल आणि रोज 3 लाख हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, 3 लाख नाम जप, 192 माळा, 192 राउंड्स हा रोज तुम्ही जप कराल आणि हरिदास या नावाने आपण ओळखले जाल. आणि मग ब्रह्माजी आपल्या हंसा वाहनावरून त्यांच्या ब्रह्मलोकामध्ये निघून गेले. गौरांग महापूर्वी लुप्त झाले. आणि मग तेच ब्रह्माजी या कलियुगामध्ये 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभू प्रकट होण्याआधी श्रील नामाचार्य हरिदास ठाकूर या नावाने या भूतलावर अवतीर्ण झाले. आणि इतकंच नव्हे, ते जास्तीत जास्त काळ जे राहिले ती ही जागा आहे ओलिया. श्रील वृंदावनदास ठाकूर हे चैतन्य भागवतमध्ये एक फार सुंदर श्लोक सांगतात. ते म्हणतात, सकृत जे बालिबेक हरिदास नाम, सत्य सत्य सेह जाई बिक कृष्ण धाम. या फार सुंदर श्लोकाचा अर्थ जाणण्याआधी सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं आहे, जय जय हरिदास, जय हरिदास, जय जय हरिदास, जय हरिदास, जर एखाद्याने प्रेमाने हरिदास यांचे नाव उच्चारण केले तर वृंदावनदास ठाकूर सांगतात, तो नक्कीच भगवंताच्या धामात स्थित झाल्याशिवाय राहणार नाही. इतका महिमा आहे हरिदास या नावाचा, विचार करा. आणि म्हणून त्यांच्या या नावाचा आश्रय घेऊन आज आपण हरिदास ठाकूरांचं जीवनचरित्र चर्चा करण्याचा प्रयत्न करू. शतवर्ष शतमुखे उदान महिमा, कहिलो नाही पारी करिबार सीमा. शतवर्ष, हजारो वर्ष, शतमुखे, हजारो मुखांनी
उखाण महिमा जर कोणी हरिदास ठाकूरांचा महिमा वर्णन करायचा विचार जरी केला तरी त्या लीला त्या चरित्र संपणार नाही, इतकं अगाध हरिदास ठाकूरांचं चरित्र आहे. आणि म्हणून एक मुखाने या हरिदास ठाकूरांचं जीवनचरित्र वर्णन करण्याची माझी काय विशाल नाही. म्हणून मी आजच्या दिवशी या पवित्र स्थानी आपल्या सगळ्यांकडे आशीर्वादाची याचना करतो की हरिदास ठाकूरांचं चरित्र चर्चा करून माझ्या हरिनामामध्ये, माझ्या नामजपामध्ये रुची प्राप्त व्हावे, यासाठी मला सर्वांनी आशीर्वाद द्यावे आणि कथा करण्यासाठी देखील आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत. नामाचार्य श्री हरिदास ठाकूर की जय. प्रल्हाद हे दैन्य दैत्य कपि हनुमान, सेई मत हरिदास निज जाती नाम. प्रल्हाद महाराज हे दीन कुळात जन्माला आले, कपि हनुमान हे वानर कुळात जन्माला आले, सेई मत हरिदास त्याच प्रकारे हरिदास हे नीच जातीमध्ये जन्माला आले. पण ज्या प्रकारे असुरांच्या कुळामध्ये येऊन प्रल्हाद पूजनीय झाले, वानरांच्या जन्मामध्ये येऊन हनुमान पूजनीय झाले, तसं नीच कुळामध्ये जन्म घेऊन देखील हरिदास पूजनीय झाले. वृंदावनदास ठाकूर सांगतात त्यांच्या चरणी मी प्रणाम करतो. शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे की देवी देवता देखील नामाचार्य हरिदास ठाकूर यांचा संग नित्य प्राप्त व्हावा म्हणून प्रयत्न करत असत. साक्षात गंगादेवी ही नेहमी तळमळ करत असे की कधी हरिदास ठाकूर माझ्यामध्ये स्नान करतील आणि मला शुद्ध करतील, ही गंगा मातेची तळमळ असायची. स्पर्शेर किदाय देखील ओ हरिदास, छिंडे सर्व जीवेर अनादि कर्मपाश. जर कोणाला हरिदास ठाकूरांचा स्पर्श झाला किंवा जर कोणी त्यांच्या लीलांचं नीट श्रवण केलं तर कृष्णाराज कविराज गोस्वामी वृंदावनदास ठाकूर सांगतात की जीवेर अनादि कर्मपाश, अनादि जन्माचं जे कर्माचं फळ आहे ते कर्माचे बंधन तुटून तुटून काय होऊन जातात, त्याचे तुकडे होतात. ही आहे हरिदास ठाकूरांची महिमा. हरिदास ठाकूरांचा स्पर्श तर दूरच, हरिदास ठाकूरांच्या केवळ दर्शनाने अनादि कर्मबंधने समाप्त होतात. ज्याने हरिदास ठाकूरांच्या नामाचा, हरिदास ठाकूरांचा आश्रय घेतलेला आहे, त्यांची सगळी जी संसारक बंधने आहेत, ज्या बंधनामध्ये जीव अडकलेला आहे, त्या बंधनातून काय होतो, तो मुक्त होतो. इतकंच काय, ब्रह्मा शिव हरिदास हे न भक्त संग, निरविधी करीते चिंतेर बड रंग. ब्रह्मा शिवजी हे देखील नालायत होते की कधी आम्ही नामाचार्य हरिदास ठाकूरांचा संग घेतो आणि आम्ही आमचं जीवन पवित्र करतो. श्रील हरिदास ठाकूर की जय. हरिदास ठाकूरांविषयी लिहिताना वृंदावनदास ठाकूर लिहितात की हरिदास ठाकूर हे परदुःखी होते, परोपकारी होते, सर्व प्राणीमात्रांचे हितचिंतक होते. इथे कथा येईल ह्या लीलेमध्ये की इथे असताना कशा प्रकारे भयानक सर्पाचा देखील त्यांनी उद्धार केलेला आहे. सर्व प्राणीमात्रांचे स्नेही होते. भगवंताच्या प्रत्येक अवतारांमध्ये ते पार्षद म्हणून येतात आणि भगवंताची ते सेवा करतात. आणि अशा प्रकारे नामाचार्य हरिदास ठाकूर यांचा जन्म जे आहे बुढाणी या गावी झाला. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, विषयत सुखेत विरक्तेरग्रगण्य, कृष्ण नामे परिपूर्ण श्रीवधन्य धन्य. वैराग्यांमध्ये अग्रगण्य होते आणि मुखामध्ये नेहमी सदैव सतत हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे हरे,
सदैव सतत या भगवंताच्या नामाचा ते जप करत असत. क्षणे को गोविंद नामे नाही कविरती, भक्ती रसे अनुक्षय हयनाना मूर्ती. अश्रुपात रोमहर्ष हास्य मूर्छा धर्म, कृष्ण भक्ती विकारेर जताचे मर्म. प्रभु हरिदास मात्र नृत्य प्रविशेला, सकल असिया ताण श्री विग्रह मिला. क्षणभर गोविंदाचे नाम घेण्यास ते थांबत नसत, नाही का. निरंतर लय्या कृष्ण नाम, निरंतर ते काय करत होते, भगवंताच्या नावाचा जप करत होते. एकदा स्वामी श्रील प्रभुपादांकडे एक व्यक्ती आले. ते म्हणाले, प्रभुपाद मी कधी कधी मायेमध्ये जातो, तो मला काय करावं जे मी कधी कधी मायेमध्ये जात नाही. प्रभुपाद हसले आणि प्रभुपाद म्हणले, तसं नाही, आपण नेहमी मायेमध्ये असतो आणि कधी कधी कृष्ण भक्तीमध्ये जातो. परंतु हरिदास ठाकूर निरंतर भगवंताचं नाव घेत होते. भक्ती रसामृताचे पान करत असताना त्यांच्या शरीरामध्ये विविध अष्ट सात्विक विकार उत्पन्न होत, आनंदाने भाविभोर होत. त्याचबरोबर हरिदास ठाकूर बेफाण होऊन नृत्य करत, त्यांच्या नेत्रातून अश्रुपात वाहत, रोमांच, हर्ष, मूर्छा, स्वेद आणि कृष्ण प्रेमाचे रहस्यमय सात्विक विकार नित्य नियमाने त्यांच्या हृदयात प्रकट होत असत. आणि हरिदास ठाकूर बुडाण या ग्रामीण वास्तव्य करत असताना इथून काही अंतरावरती बंगालमध्ये बेनापोल नावाचं गाव आहे. काही काळ हरिदास ठाकूराने तिथे वास्तव्य केलं. हरिदास ठाकूर दूर एका जंगलामध्ये राहून कुटीर बांधली आणि समोर तुलसी महाराणी ठेवून नित्य नियमाने तिथे जप करत असत. निर्जन वने कुटीर करे तुलसी सेवन, रात्र दिन 3 लक्ष नाम संकीर्तन. रात्रंदिवस ते भगवंताचं नाम संकीर्तन करत असत. श्रील प्रभुपादांकडे एक व्यक्ती आले. म्हणे 16 माळाच का, 16 माळाच का. प्रभुपाद म्हणले, तेच विचारतोय 16 माळाच का. ते म्हणे, मी तेच विचारतोय की 16 माळाच का. प्रभुपाद म्हणले, मी तेच सांगतोय 16 माळा का, कारण भगवंताच्या नामाचा जप निरंतर केला पाहिजे, कमीत कमी 16 तरी करा. पण भगवंताच्या नावाचं कसं कीर्तन केलं पाहिजे, निरंतर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. रोज तुलसी महाराणी समोर बसून रोज ते 3 लाख नाम जप करत असत. आणि घराघरामधून भिक्षा मागून ते जीवन जगत असत. परंतु वैरागी जीवनाचं पालन केल्यामुळे पूर्ण बेनापोल आसपासच्या गावामध्ये त्यांचा नावलौकिक वाढला. सगळेजण त्यांना भिक्षा आणून देऊ लागले, सगळेजण त्यांचं गुणगान करू लागले. आणि हे गुणगान सहन होईना एक मुसलमान शासक, सेई देशाध्यक्ष नाम रामचंद्र खान, वैष्णव विद्वेषी सेई पाषाण प्रधान. रामचंद्र खान नावाचा एक श्रीमंत हुशार व्यक्ती होता, पण तो गर्विष्ठ होता. हरिदास ठाकूराची प्रसिद्धी त्याला झेपत नव्हती आणि म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयत्न करून हरिदास ठाकूरांचा पतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हरिदास ठाकूर ना जो रामचंद्र खान आहे याला द्वेष का निर्माण झाला, कारण प्रसिद्धी. आध्यात्मिक जीवनामध्ये द्वेष जो आहे ना, ईर्ष्या जी आहे ना, त्याला भगवंताच्या सेवेत लावता येत नाही. नीट लक्षात घ्या. आणि हा द्वेष इच्छा द्वेष समुक्तेन द्वंद्वे मोहेन भारता. इच्छा आणि द्वेषामुळे या भौतिक जगामध्ये आपण आलेलो आहोत. आणि इथे आल्यानंतरही हा द्वेष आणि भोग करण्याची इच्छा इतक्या सहजासहजी निघत नाही. रामचंद्र खान याचं हरिदास ठाकूरांनी काही केलं नव्हतं, तरी त्याची प्रसिद्धी, त्याचा नावलौकिक बघून त्यांच्या मनामध्ये द्वेष आणि इच्छा निर्माण झाली. कधी कधी आपल्यालाही होतं.
आपल्या मागून आला आणि पुढे गेला नाही. बर, दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असेल तर ठीक आहे, एक आहे किचनमध्ये, एक आहे मॅनेजमेंटमध्ये, एक आहे कीर्तनामध्ये, तर ठीक आहे. पण दोघं जर कीर्तनी असतील तर कठीण आहे, किंवा दोघं जर किचनमध्ये एक्सपर्ट असतील तर फार कठीण आहे. त्यावेळी द्वेषाची खरी स्थिती आपल्याला कळते. आपल्या बरोबरीच्या भक्तांबरोबर जेव्हा त्यांची प्रगती होते तेव्हा आपल्या हृदयामध्ये कुठेतरी द्वेष आणि ईर्ष्या निर्माण होतो. आणि हीच द्वेष रामचंद्र खानच्या मनामध्ये निर्माण झाला. श्रील प्रभुपाद लिहितात, भौतिक जगात येण्याचं कारणच आहे, आपण जे आलेलो होतो भौतिक जगामध्ये त्याचं कारणच आहे इच्छा आणि द्वेष. वाय कृष्णा, वाय नॉट मी, हे का नाही, ते का नाही, मी का नाही, अहम ममेती. आणि त्यामुळे जोपर्यंत ही भावना आहे ना, मी आत्मेंद्रिती प्रतिभांशा तारे बले काम, तोपर्यंत मी आहे ना, हा आय म्हणून आय कॅपिटल आहे नाही, आय कॅपिटल आहे, तो आय मोठा आहे. त्यामुळे जर आपल्याला त्याच्यातून बाहेर यायचं असेल तर आपल्याला भगवंताच्या सेवेत लागलं पाहिजे. आणि मग अनेक प्रयत्न करून देखील रामचंद्र खानला काही यश आलं नाही. शेवटी त्याने एक भयानक प्रयत्न केला. त्याने गावामधल्या काही भ्रष्ट स्त्रिया होत्या, वैश्या होत्या, तिथे गेला आणि त्या वेश्यांना त्यांनी समजून सांगितलं की या ठिकाणी एक हरिदास ठाकूर नावाचा एक वैरागी आहे आणि त्याचं पतन तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही त्याचं पतन केलं तर तुम्हाला पाहिजे ती गोष्ट मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग धनाच्या लालसाने, प्रसिद्धीच्या लालसाने वेश्यागणमध्ये एक सुंदर युवती, से कहे तीन दिने हरिवे तारमती. वेश्यांमध्ये एक सुंदर वेश्या, तिने निर्णय घेतला, रामचंद्र खानकडे गेली आणि फक्त 3 दिवस, 3 दिवसामध्ये मी त्याच्या वैराग्याचं पतन केल्याशिवाय राहणार नाही, त्याची मती मी हरवल्याशिवाय राहणार नाही. रामचंद्र खान उतावळा झाला. ते म्हणले ठीक आहे, मग मी तू गेली की तुझ्या मागे माझे जे काही सरकारी नोकर आहेत, पोलीस आहेत, संरक्षक आहेत, ते मी तुझ्याकडे पाठवतो आणि जसे तू तिच्या संघामध्ये येतील मी त्यांना अटक करतो. वेश्या म्हणाली नाही, गरज नाही आहे, सध्या मी त्याला काय करते, माझ्या मोहपाशात पाडते आणि मग उद्या किंवा परवा तुम्ही संरक्षणा पाठवा आणि मला पकडून घ्या, त्याला पकडा. ठीक आहे. रामचंद्र खान खुश होता. आणि मग ही वेश्या रात्रीच्या वेळी अतिशय आकर्षक सुंदर श्रृंगार करून ज्यावेळी एकांत ठिकाणी निर्जन स्थळी जिथे भजन करत होते तिथे ही वेश्या पोहोचली. वेश्या पोहोचल्यानंतर तिने तुलसीला नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर ती त्या दारावर उभी राहिली आणि हरिदास ठाकूरांना नमस्कार करून विनम्र भावामध्ये, मुखामध्ये गोडवा, प्रेमाने नजरांची उघड झाप करत ती उभी राहिली आणि तिने हरिदास ठाकूरांना सुंदर आवाजामध्ये एक सुंदर वाक्य तिने उच्चारलं. अंग उघडिया देखिया वसिला दुयारे, कहित लागिल किचू सुमधुर स्वरे. हे वेशा अंग उघडिया, अंग प्रत्यंग आपलं उघडं करून ती दाखवू लागली आणि आपल्या मुखातून ती नामाचार्य हरिदास ठाकूरांचं हृदय जे आहे ती आकर्षित करू लागलेली आहे. आणि मग तिने सांगितलं, ठाकूर तुम्ही परम सुंदर प्रथम यौवन, तोमा देखी कोण नारी धरते पारे मन. विचार करा, हरिदास ठाकूर वनामध्ये आहेत, एकटेच, कोणी नाही आहे. अशा ठिकाणी वेश्या त्यांचं गुणगान करते. काय गुणगान केलं? तुम्ही परम सुंदर. हरिदास ठाकूर होते सुंदर, हरिदास ठाकूर तरुण युवक. आणि मग प्रथम यौवन,
तुमचं यौवन आहे आणि तुम्हाला पाहिल्यानंतर कुठली जी नारी आहे ती आपलं नियंत्रण करू शकेल, आपल्या मनावर कंट्रोल करू शकेल. आणि मग तिने प्रार्थना केली. नाही म्हणून ब्रह्मचारी शुड बी व्हेरी केअरफुल. जर असं कोणी म्हणत असेल ना, प्रभूजी काय गाताय, प्रभूजी काय प्रवचन दिलं, नाही प्रभूजी काय सुंदर नृत्य केलं, बी केअरफुल. नाही आहे की नाही? हा प्रभूजी हलवा कसा झाला आहे, हरी बोल. काही दिवसांनी आपल्याला हलवा बनवावा लागेल. सो यू शुड बी केअरफुल. काळजी घेतली पाहिजे. हरिदास ठाकूर नामाचा आश्रय घेत होते. म्हणून फार सुंदर या लीलेमध्ये शिक्षाष्टकमृ एकदा सांगत होते, ज्यावेळी असे काही आव्हानं येतात त्यावेळी आपला हात पुढे गेला पाहिजे लगेच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रहस्थांनाही ते लागूच आहे. नाही ज्यावेळी मायेचा प्रभाव होईल, कृष्ण भुलिया जीव भोगवांछा करे झपटीय माया पिसाचिर धरे. जसं व्यक्ती कृष्णाला विसरून भोग करण्याचा प्रयत्न करेल, माया काय करेल, त्याच्यावर झपट मारेल. आणि म्हणून आपण सदैव भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. आणि मग ही स्त्री म्हणू लागली, तुमच्याशी शरीर संबंध ठेवण्यासाठी मी उत्कंठित आहे. माझे मन अनियंत्रित आहे आणि मी तुम्हाला प्राप्त करू शकले नाही तर माझे प्राण धारण कसे शक्य होणार आहे हे मला कळत नाही. माझा प्राण टिकून ठेवणे मला शक्य नाही आहे. म्हणून माझ्या इच्छा तुम्ही पूर्ण करा, अशी ती हरिदास ठाकूरांना विनंती करू लागले. हरिदास ठाकूरांनी तिला पाहिलं. करुणा, दया, कंपॅशन. हरिदास ठाकूरांनी तिला सांगितलं की काही चिंता नाही, मी तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक नियम आहे की मी रोज ठराविक माळा जप करत असतो. आज तो ठराविक माळा जप संपायचा अजून थोडा बाकी आहे. म्हणून तो ठराविक माळा माझा जप जसा संपेल, हे सुंदर स्त्री मी काय करेन, तुला माझा संग देईन, यात मुळीच शंका नाही. तोपर्यंत तू ते इथे बैस आणि भगवंताचं नाव ऐक. विश्वाला आनंद झाला. प्रपोजल फायनल झालं. नाही तिने ठीक आहे, आशा ही परम दुःखाणाम. या भौतिक जगामध्ये आशा आपल्याला बांधून ठेवते. आशेचा किरण त्या वेश्येच्या हृदयामध्ये जन्माला आला आणि ती तिथे बसली. आणि बसल्यानंतर ती नियमित जप होईपर्यंत कधी कधी लक्ष दे, कधी कधी लक्ष ना देत, कधी कधी वेगवेगळे अंग प्रदर्शन करून हरिदास ठाकूरांना संतुष्ट किंवा त्यांचं मन आकर्षित करण्याचा ती प्रयत्न करू लागली. आणि अशा अवस्थेमध्ये सकाळ होऊन गेली. सकाळी झाल्यावरती ती थोडी घाबरली. परंतु हरिदास ठाकूरांनी तिला सांगितलं की आज माझा जप काही पूर्ण झाला नाही म्हणून मला क्षमा कर, परंतु ही तुझी इच्छा आहे, मी लवकरच पूर्ण करेन. आज तू पुन्हा रात्री ये, मी तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि ती वेश्या आनंदाने निघून गेली. आणि ज्यावेळी निघून गेल्यानंतर तिने रामचंद्र खानला सांगितलं की माझी इच्छा हरिदास ठाकूर पूर्ण करणार आहेत. रामचंद्र खान द्वेषी उतावेळाच होता. तो म्हणे ठीक आहे, मग आज रात्री मी माझे सैनिक पाठवतो. त्याने म्हणे नाही, आज रात्री ते माझ्याशी संग करतील, उद्या तुम्ही तुमचे सैनिक नक्कीच पाठवा. आणि मग हरिदास ठाकूर जे आहे ते पुन्हा जपाला बसले. इकडे वेश्या रात्री दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा पोहोचलेली आहे निर्जनवनी. तुलसी ताके वेश्या नमस्कार करी, द्वारे बसी नाम शुने बोले हरी हरी. आता तुलसीला नमस्कार केला आणि ती हरिदास ठाकूरांसमोर बसून विचार करू लागली
की आता हे कधी माझा स्वीकार करतील. हरिदास ठाकूरांनी पुन्हा तोच बहाणा दिला की माझा नियमित जप आज झालेला नाही आहे, तो नियमित जप पूर्ण होताच मी तुझा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ते जप करू लागले आणि त्यांची जपाची तीव्रता, ती इंटेन्सिटी, तीव्रता, द क्राईंग मूड ते ज्यावेळी केलं त्यावेळी त्या वेश्येचं देखील मनामध्ये थोडं थोडं परिवर्तन होऊ लागलं. आणि मग दुसऱ्या दिवशी रात्रीही त्यांचा जप पूर्ण झाला नाही. हरिदास ठाकूरांनी तिची क्षमा मागितली. ते म्हणाले की मी आटोकाट प्रयत्न करूनही तो संपला नाही. उद्या माझा नक्कीच नामजप पूर्ण होईल आणि तुझी इच्छा मी पूर्ण करेन. मला तुझा मुक्तपणे संग करता येईल. आणि आता तिसऱ्या रात्री ही वेश्या सुंदर वस्त्र परिधान करून हरिदास ठाकूरांच्या द्वारावर उभी राहिली. आणि मग तुलसीला नमस्कार करून पुन्हा दरवाजावर बसली. आणि मग हळूहळू तिचं मन जे आहे त्या हरिनामामध्ये गुंतू लागलं. तिचं जे मन आहे ते हरिनामावर आकर्षित होऊ लागलं. आणि बसल्या बसल्या दुसऱ्या दिवशी मध्ये मध्ये विनोदी भावना, हरे कृष्ण मध्ये मध्ये ती म्हणत होती, परंतु आज ती आदराने आणि प्रेमाने हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या नावाने ती तीव्रतेने जप करू लागली. वृंदावनदास ठाकूर चैतन्य भागवत मध्ये लिहितात की 2 कारण होते ज्यामुळे या वेश्येचं मन आता परिवर्तित होणार आहे. सगळ्यात पहिलं कारण तुलसी महाराणीचा संग. तुलसी महाराणी तिचा संग त्यांनी केला. आणि दुसरं हरिदास ठाकूराने उच्चारलेल्या नामाच्या प्रभावाने, जे नामाचा प्रभाव आहे त्या प्रभावामुळे त्या वेश्येचं मन परिवर्तन झालेलं आहे. कीर्तन करीते ऐशे रात्री शेष हैला, ठाकूर रसने विशार मन फिरी गेला. नाम संकीर्तन करता करता रात्र निघून गेली. आणि रात्र निघून गेल्यानंतर त्या वेश्येचं मन देखील परिवर्तित झालं. तिचं देखील अंतकरण शुद्ध झालं आणि ती हरिदास ठाकूरांच्या चरणावर पडली. हरिदास ठाकूरांची क्षमा ती मागू लागली की मला क्षमा करा, मी चुकले. आणि तिने खरं कारण सांगितलं की मी इथे का आले. तिने सांगितलं की नामाचार्य हरिदास ठाकूर, मी इथे येण्याचं मुख्य कारण आहे रामचंद्र खान. हा रामचंद्र खान तुमचा द्वेषी आहे आणि त्याने मला इथे पाठवलेला आहे जेणेकरून मी तुम्हाला पथभ्रष्ट करू शकेन. मला माफ करा हरिदास ठाकूर, मी फार मोठी चूक केलेली आहे, कृपा करून माझा उद्धार करा. अशी प्रार्थना ती वेश्या करू लागली. हरिदास ठाकूर भक्त सदैव दयाळू असतात. शास्त्रामध्ये दिले जीवदया, भक्तांच्या हृदयामध्ये प्रत्येक जीवाप्रती दया असते. नामाचा दुसरा स्तर आहे नामरुची. एखादा साधक आहे ना, त्याची भक्तीमध्ये प्रगती होते. ओळखण्याचे 3 स्तर आहे. पहिला स्तर आहे नामरुची. त्याला नामामध्ये रुची येईल. सदैव सकाळी लवकर उठून तो जपामध्ये लागेल. 16 माळा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती संपवण्याचा प्रयत्न करेल. नामरुची. नामरुचीनंतर दुसरा वैष्णव सेवा. त्याला वैष्णवांची सेवा करण्यामध्ये आनंद येतो. आणि जेव्हा नामरुची वैष्णव सेवा होते तर तिसरा भक्तीचा स्तर आहे जीवदया. प्रत्येक जीवाप्रती त्याच्या हृदयामध्ये दया निर्माण होते. प्रत्येक जण कसा कृष्णाच्या सेवेमध्ये लागेल ही त्याची भावना होते. हरिदास ठाकूरांच्या जीवदयेमुळे या वेश्येचा उद्धार झाला. हरिदास ठाकूर त्यांना म्हणाले की हे स्त्री, मला माहिती होतं की रामचंद्र खानने हा कुटील डाव रचलेला आहे आणि म्हणून ज्या दिवशी तू आली त्या दिवशीच मी इथून जाणार होतो, परंतु तुझा उद्धार करण्यासाठी मी इथे थांबलेलो आहे. म्हणून आता तुला
जर भगवंताच्या नावाचा आश्रय घ्यायचा असेल तर नीट ऐक. आणि मग ती वेश्या म्हणाली, कृपा करून हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि मग ती वेश्या जी आहे ती भगवंताचं जे आहे गुरु म्हणून मी तुमचा स्वीकार करते, माझा शिष्य म्हणून स्वीकार करा, असा वेश्येने जे आहे ज्यावेळी हरिदास ठाकूरांना विनंती केली त्यावेळी हरिदास ठाकूरांनी फार सुंदर तिला एक सूचना दिली. तिला म्हणाले, तू घरी जा आणि जे काही धन तू कमवलेलं आहे वाम मार्गाने ते धन तू काय कर, घेऊन ये आणि ते सर्व ब्राह्मणांना वाटून टाक. तुझ्याकडे जी काही संपत्ती आहे ती ब्राह्मणांना वाटून टाक आणि इथे ये. निरंतर नामलया कर तुलसीर सेवन, अचिरात पावे तबे कृष्णेरा चरण. तू नित्य नियमाने भगवंताच्या नावाचा जप कर, निरंतर लया कृष्ण नाम, आणि दुसरं तू तुलसी महाराणाची सेवा कर. आणि तिसरी सगळ्यात गोष्ट, जर या दोन गोष्टी केल्यास तर तुला नक्कीच भगवंताचे चरणकमल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग ती वेश्या सगळं धन वितरण करून, सगळं जे काही संपत्ती वितरण करून, ज्या झोपडीमध्ये हरिदास ठाकूर राहत होते आपल्या सुंदर जे केश होते त्याचं मुंडन करून, ती सफेद वस्त्र परिधान करून रोज नामाचार्य हरिदास ठाकूरांप्रमाणे 192 माळा तीव्रतेने हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. या महामंत्राचा ती रोज जप करू लागली. उद्धार बेनापूलमध्ये नामाचार्य हरिदास ठाकूरांनी या वेश्येचा केला. आणि मग रामचंद्र खान यांनी जो अपराध केला होता, फार सुंदर कृष्णाज कविराज गोस्वामी जे आहेत चैतन्य चरितामृत आणि वृंदावनदास ठाकूर चैतन्य भागवतमध्ये फार मोठं वर्णन आहे की कशा प्रकारे रामचंद्र खानचं संपूर्ण परिवार नष्ट झाले. आपण त्या लीलेमध्ये प्रविष्ट करणार नाहीत, आपण त्या लीलेमध्ये जाणार नाही आहोत. परंतु वृंदावनदास ठाकूर लिहितात, महान तेर अपमान ये दाश, महान तेर अपमान ये देश ग्रामे है, एक जनार दोषे सब देश उजडै. एक जनाचा द्वेष, एक जनाचा अपमान, परंतु त्याची परिणिती अशी झाली की त्यांचं पूर्ण परिवार नष्ट झालं. केवळ परिवारच नाही तर रामचंद्र ज्या गावामध्ये राहत होता ते गाव देखील उजळून गेलेलं आहे, केवळ एक शुद्ध भक्तांप्रती केलेला अपराध. म्हणून आध्यात्मिक जीवनामध्ये अपराधांपासून वाचलं पाहिजे. अपराध, अप म्हणजे जे आपण अपराध करतो, जे काही वाईट कृत्य करतो, निंदा करतो, वाचिक शारीरिक मानसिक अपराध, ते केल्यामुळे आपण राधाराणीपासून दूर जातो, त्याला म्हणतात अपराध. म्हणून आपण वैष्णवांप्रती अपराध नाही केले पाहिजेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग अशा प्रकारे रामचंद्र खानची बेनापूरमध्ये कथा झाल्यानंतर हरिदास ठाकूर तिथून निघाले आणि पोहोचले चांदपूर येथे पोहोचले. चांदपूर येथे फार मोठी घटना, मला वाटतं घड्याळ अजूनही ठेवलेलं नाही आहे. किती वाजले? 5:15 वाजलेले आहेत. कथा पुढे घ्यायची का? इकडून काय आवाज आला नाही? हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. अच्छा, हरे कृष्ण. तर ही तर सुरुवात आहे कथेची. अजून हरिदास ठाकूरांचं फार मोठं